आज दुपारच्या वेळेस फोर्ट अगवाद जेलमध्ये कैदी असलेला मायकेल फर्नांडिस याने पुन्हा एकदा जेलमधून यशस्वी पलायन केले. यापूर्वी सुद्धा त्यांनी सडा जेलमध्ये असताना जीएमसी मध्ये असताना त्यांनी पलायन केलं होतं आणि हा त्याचा दुसरा प्रयत्न अगवाद जेलमधून पलायन करण्याचा तोही यशस्वी झालेला आहे. मी सांगू इच्छितोय की याच्या आधी सुद्धा मायकेलवरती अनेक केसेस दर्ज झालेले आहेत. पर्वणी येथे दरोडा म्हणा किंवा लुटण्याच्या केसेस असे विविध केसमध्ये मायकेलवरती खटले चालू होते आणि त्याला फोर्ट अगवाद जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वी याच मायकेलने इन गोवाच्या प्रतिनिधीला फोन करून जेलमध्ये जे चाललेले अनेक गैरप्रकार आहेत त्याच्या बाबतीत आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये त्यांनी मुद्दाम आम्हाला दाखवलं होतं की जेलमध्ये चरस दिला जाते, जेलमध्ये दारू मिळाली जाते. हे सगळ्या गोष्टीचा भांडाफोड त्यांनी इन गोवाकडे केला होता. आणि आज जेव्हा त्याला जेलमधून त्याला कोर्टामध्ये नेलेलं आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते आणि त्यानंतर पुन्हा त्याला अगवाद जेलमध्ये जेव्हा आणण्यात आलं, या गोवा पोलिसांनी त्याला अगवाद प्रशासनाच्या स्वाधीन केल्यानंतर मायकेलने तेथील भिंतीवरती उडी मारून पलायन करण्यात तो यशस्वी झालेला आहे. आणि आता मी ज्या जेलच्या बाहेर मी बघतोय की ज्या प्रमाणे त्यांची जेल प्रशासनाची लगबग चाललेली आहे, पोलिसांचा ताफा तिकडे दाखल झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मायकेलची शोध मोहीम ही आता त्वरित हातात घेण्यात आलेली आहे आणि मायकेलला शोधण्यासाठी गोवा पोलीस बरोबरच अगवादचे जेल प्रशासनही प्रयत्न करत आहेत.